राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं, अजित पवार यांचं विधान. सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या वेळी मी राजीनामा दिलेला, दादांचं सूचक विधान. धनंजय मुंडे राजीनामा देणार का, चर्चेला उधाण. धनंजय मुंडे यांना भेटल्याची बातमी फोडणारा नेता बीडचाच. भाजपचे आमदार सुरेश धस यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. धस लवकरच फडणवीसांना भेटून बीडच्या त्या नेत्याची तक्रार करणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट. जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यात चर्चा. बीडच्या पाणी प्रश्नावरूनही भेट झाल्याचा दावा. सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावरती मनोज जरांगेंची सडकून टीका. सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसं, जरांगेंचा हल्लाबोल. फसवणुकीसाठी ओळख लपवून आंतरधर्मीय विवाह करणं चुकीचं. लव्ह जिहाद कायद्यासाठी स्थापन केलेल्या समितीचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून समर्थन. पक्षानं संधी दिली नसल्याच्या वक्तव्यावरून शिवसेना नेते भास्कर जाधव यांची सारवासारव. मात्र पक्षानं पूर्ण क्षमतेनं काम करण्याची संधी दिली नसल्याच्या दाव्यावर अजूनही जाधव ठाम. कोकणातल्या गळतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चिंता. शिवसेना भवनावरती आज महत्वाची बैठक. लवकरच संजय राऊत जाणार कोकणच्या दौऱ्यावर. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होणार. आयकर विभागाच्या मदतीनं 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना वगळणार. नवी दिल्ली स्टेशनवरती चेंगराचेंगरी हा षडयंत्राचा भाग. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचा आरोप. अचानक प्लॅटफॉर्म बदलणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी. नवी दिल्ली स्टेशनवरती चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा बळी. अचानक प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे चेंगराचेंगरी. मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिला. बेसुमार जनरल तिकिटांची विक्रीनं गर्दी वाढल्याचा आरोप. कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस. जळाऊ लाकूड वापरणाऱ्या बेकऱ्यांनाही तंबी. इलेक्ट्रिक किंवा पीएनजी एलपीजी वापरण्याच्या सूचना. 8 जुलैपासून होणार कारवाई. छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा सिनेमाची बॉक्स ऑफिसवरती दमदार घोडदौड. पहिल्या 2 दिवसांमध्येच देशात 72 कोटींचा गल्ला, तर देशाच्या बाहेर कमावले 10 कोटी रुपये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.